ಹರಿ ಓಂ ಶ್ರೀ ಹರಿಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ನಾರಾಯಣಂ ಸುರಗುರುಂ ಜಗದೇಕನಾಥಂ ಭಕ್ತಪ್ರಿಯಂ ಸಕಲಲೋಕ ನಮಸ್ಕೃತಂ ಚ ತ್ರೈಗುಣ್ಯ ವರ್ಜಿತಮಜಂ ವಿಭುಂ ಆದ್ಯಮೀಶಂ ವಂದೇ ಭವಗ್ನಂ ಅಮರಾಸುರ ಸಿದ್ಧವಂದ್ಯಂ. ಹಯಗ್ರೀವ ಹಯಗ್ರೀವ ಹಯಗ್ರೀವೇತಿ ಯೋ ಸ್ಮರೇತ್ ತಸ್ಯ ನಿಸರತೆ ವಾಣಿ ಜಹುನು ಕನ್ಯಾ ಪ್ರವಾಹವತ್. ನಾರಾಯಣಂ ನಮಸ್ಕೃತ್ಯ ನರಂ ಚೈವ ನರೋತ್ತಮಂ ದೇವೀಂ ಸರಸ್ವತೀಂ ವ್ಯಾಸಂ ತತೋ ಜಯಂ ಉದೀರಯೇತ್. ವ್ಯಾಸಾಯ ವಿಷ್ಣುರೂಪಾಯ ವ್ಯಾಸರೂಪಾಯ ವಿಷ್ಣವೇ ನಮೋ ವೈ ಬ್ರಹ್ಮನಿಧಯೇ ವಾಸಿಷ್ಠಾಯ ನಮೋ ನಮಃ. ಬುದ್ಧಿರ್ಬಲಂ ಯಶೋಧೈರ್ಯಂ ನಿರ್ಭಯತ್ವಂ ಅರೋಗತಾ ಅಜಾಡ್ಯಂ ವಾಕ್ಪಟುತ್ವಂ ಚ ಹನುಮಸ್ಮರಣಾತ್ ಭವೇತ್. ಆಪಾದಮೌಳಿ ಪರ್ಯಂತಂ ಗುರುಣಾಂ ಆಕೃತಿಂ ಸ್ಮರೇತ್ ತೇನ ವಿಘ್ನಾಃ ಪ್ರಣಶ್ಯಂತಿ ಸಿದ್ಧ್ಯಂತಿ ಚ ಮನೋರಥಾಃ. ಸರ್ವ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಶ್ರೀ ಮಧ್ವ ಗುರುಭ್ಯೋ ನಮೋ ನಮಃ. ನಾಹಂ ಕರ್ತಾ ಹರಿಃ ಕರ್ತಾ ನಾಹಂ ಕರ್ತಾ ಹರಿಃ ಕರ್ತಾ. रामाले बायल सीतेक सोदूच खातीर सुग्रीवो 4 महिने पावसाळ जाल्ली कुडले सर्व वानर जनांक 4 दिक्काकय पेटयता. म्हळ्यार सुरवे लक्ष्मणान येवन ताका रामान सांगिल्लें उतर सांगोस. रामान ಸ್ವಲ್ಪ ತಕ್ಕ ಜೋರು ಕೊರೋಸ್ कळ्ळें. तदनंतर तो पुरे वानरांक पेटयता. कडेरी 3 जनय 3 कडेन चमकलेले जनय कितले की 1 महिनो भितर सुद्धा म्हळा येवन सांगताची खंय सीती ना म्हूण. खंय पूर्व पश्चिम उत्तर दिक्कांत खंय सीती ना. रामाक दुःख जाल्लें जाल्यार आनीक दक्षिण दिक्का प्रयाण केलेले जन सतनमे म्हूण सांगून ताका एक मनांत आशे येशिल्ले. कसं म्हळ्यार दक्षिण दिक्कांत चमकला रावण म्हूण म्हणलेलें कळ्ळा पळय. ते हाणें सांगलां न्हय कोणें कबंद राक्षसान. त्याच्यावर थंय खंडित ती मेळटली म्हूण म्हणलेलें. कडेरी तांणी 2 महिने जाल्ले दक्षिण दिक्कांत पेटयल हनुमंत अंगद पळय 1 महिनो जाल्ली नंतर थंय काणेस कसं न्ही म्हूण म्हळ्यार खंयची सीट मेळ्ळी दक्षिण दिक्कांत म्हणून हनुमंतानी बरलेले वानरान प्रायोपवेश करूं बसचें म्हूण आसा. त्या वेळार ते संपाती म्हळेले गृध्र तांकां सांगता जटायूल अण्णा जटायूल विशय हांनी उलयतना आयकून रावणान सीतेक व्हरून लंकेंत दवरला अंगदूकून म्हाका दिसतरस म्हूण म्हणटर तांकां धैर्य जावन कोण उडचें म्हूण जाल्ली नंतर कोण थंय वचचें म्हूण. कडेर म्हणटन जांबवंतू हनुमंतूची सम म्हूण हनुमंता सांगून हनुमंता उस्कारान हनुमंतान समुद्र लंघन करून तेकडे वचून सीते पळोवन तिका मुद्रीक दिवन तिगेले चुडामणी घेवन येवचें आसा. तशी दक्षिण दिक्काक पेटयल हनुमंतू वालील पूत अंगदू जांबवंतू आनी परी वापस आयल्याची जाल्यार सीद तुगेला येनाशी वाटेर सुचे तुगेल मधुवन थंय प्रवेश करून थंय सराग मोव पिवन ಒಟ್ಟು ಗಲಾಟೆ करतरसाची आनी थंय सुचे मधुवन आंतलो मोव पुरे पिवन ते मस्त गोड न्हय एक नमने मत्त आयले बरें जाता. ಒಟ್ಟು ಗಲಾಟೆ करतरस चंद मधुवन वायट करतरसाची कळ्ळें. त्या निचावन वन कोणाल म्हळ्यार वालीन भारी जाग्रतेन तें वन पळयलें. ताद नंतर सुग्रीवानय तें वन भारी चंद करून पळयतर आशिल्लो. ताका जे राखूंक म्हूण ಸ್ವಲ್ಪ जन दवरलेले तांणी येवन सांगलात कळ्ळें. अशें पळय करचें नाका तुगेल सुग्रीवाल प्रितीचें वन हें म्हणटान तांणी म्हाकाय मारून घाल्ला पळय म्हूण सांगून येताना कडेरी सुग्रीवाक मांद कळ्ळें मेग्गेल वन आंतरीक इतले वायट कोरका जाल्यार वन असल काम कोरका जाल्यार तांकां ह्या धैर्य विंगड कसलें न्ही सीते पळयलेले देखून आयले खंडीत सीतेक पळोवन येयल्यांची तांणी म्हूण ते स्वेच्छा रितीरी वर्तन करता म्हूण जाल्यार स्वच्छंद वर्तन करता म्हूण जाल्यार सीते पळयले संतोश म्हूण. कडेरी तसल्यार रामाकय धैर्य जाल्लेत तांणी सीते पळोवन आयल्यांची म्हूण. हांगा हनुमंतू अंगदू जांबवंतू हांणी पळय मधुवनांतू ಸ್ವಲ್ಪ काळ विश्रांती घेवन मागीर राम लक्ष्मण पुरे आशिल्ले कडेन थंय सुग्रीव येस थंय येयलीं तांणी. हनुमंतान चमकून येवचें तागेले तोंडार संतोश वरलेले वानराल तोंडार आसूचे संतोश पुरे पळोवन वचची. रामाक हनुमंत खंडीत सीते पळोवन आयला म्हळेले विश्वास जाल्ले. राम लक्ष्मण सुग्रीवाक तांणी नमन करताचे. कडेरी राम
ते वानरश्रेष्ठांक निमगित अपि मां जीवयिष्यध्वमपि वह कृतकृत्यता अपि राज्यम् अयोध्यायां कारयिष्याम्यहं पुनः निहत्य समरे शत्रून् आहृत्य जनकात्मजम् आव जीवयिष्यध्वमपि वह कृतकृत्यता. तुम्ही आम जिवंत वरचे तसल कसले वार्ते हळ्ळावे. तू आम वांचिकी मरचिकी म्हणलेले विषय तुम्ही आता कसा विषय घेऊन येईल पळता वैरीची असं तुम्ही चमकलेल का मानतो वह कृतकृत्यता. तुम्ही चमकलेल का मानतो जय जाऊन येईलंच वे युद्धांतो आब म्हाका तुम्ही सीते थंय असं म्हूण सांगले मात्र असं म्हूण म्हणलेलं मात्राकच हांव युद्धा बाई सरता आनी हांव शत्रूंक गोल्लवटो युद्ध कोरनो जय पावनो सीते घेवन वापस अयोध्ये वच्चो का म्हाका. तशी ती दिसल्या वता म्हणटना रामाक हनुमंत सांग की सांगता रामा तुका संतोषाचे वार्ते सांगता प्रियम आख्यामी ते राम दृष्टा सा जानकी मया आव सीते पळोवन येयल्या कळवे आयला सुग्रीवाल आज्ञे प्रकार आम्ही दक्षिणी दिका चमकल नमे पुरे कडेन सोदून 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 कितले पर्वत सोदिले कितले दुर्ग सोदिले कितले ग्राम कितले पट्टण देश अरण्य न्हंय सरोवर पुराय कडेन सोदून सोदून खंय सीते मेळ्ळी आमकां निराश जाल्ले भारी आयास ही जाला कशीची आमकां सांगिल्ली 1 म्हयनो समय ही जाला त्या वेळाक आमकां भारी बेजार जाल्ले कळवे एक गुही दिसली आमकां गुही दिसली म्हणटा भितर चमकलीची कशीची जीवनांतूची जिगुप्स येयला त्या गुहे भितर वचून पाताळा लोकां जेव वचून थंयच मरचे म्हण लेकून चमकलेलीची कितली की योजन चमकून वतना मागीर एक सुर्याल पशी चड प्रभे असुचे एक उजवाड मेळ्ळो आमकां त्या उजवाडांत मुखार वताना एक रमणीशील चंद तें दैत्य राय मयाले घर कैते थंय प्रभावती म्हणलेली तपस्यांत आशिल्ली हेमप्रभा म्हणून रामायणांत तिगेलें नांव सांग प्रभावती तिणें आमकां लायक आहार पानी सकळ दिल्लें एक पंत आमगेले तानी भूक पुराय निभली मागीर तिणें सांगिल्लें तशी वचून गुहे दुखून भायर येयलीची मागीर समुद्र पळयलें समुद्रा लागीं मलय पर्वत नेस ते पुरे पळयले मलय पर्वता वयर चोण समुद्र पळयतना थंय दुखून पळयल्यार खंयची सुद्दी ना सीतेले आनी कितले व्हड समुद्र यो आजी नंतर कसले गोतना नशी आमी परस्पर आमरण उपवास करून जीव सोडचे म्हूण उलोवन घेतना सीतापहरणा विशय येयलो. रावणान सीते अपहरण करून उरचना जटायून प्रतिभटन केले जटायू मारले तशें पुरे आमी सांगतना त्या वेळाक एक व्हड पक्षी थंय आशिल्ले पळयले गरुडा पशी व्हड म्हणी गरुडा म्हणके व्हड म्हणीत ते पक्षीन कसा लिखील म्हळ्यार ताका आहार मेळनाशिल्ले आमकां पुरे गिळचे म्हूण लिखिल्ले कळवे जाल्यार आमी जटायूल गुणगान केल्लेले देखून कितकी आमी वांतलींची आमकां खावच्या म्हूण येयल पक्षी ते निमकिता जटायू म्हळ्यार मेगेले भाव तुमकां कशें गोत्तू तागेले विशय तुमी कोण मेगेलें नांव संपाती आनी तागेली काणी सांगता तो तांणी कोण चड वयर उपता म्हूण सूर्यदेवाल तिकडे उब्बून वतना सूर्या लागीं वताची संपाती रेक्के भस्म जल्ली कई कळवे जटायूक तो आर्डर बिलो म्हूण ते रेक्के भस्म जल्ली नंतर ताणें त्या पर्वता वयर पडलो तो मलय पर्वता वयर ताजे नंतर आजी थंय जटाय खंयच म्हणलेले विशय म्हाका गोत्तू ना तुमी आतां सांगिल्ले देखून तागेले विशय कळ्ळे कयस कशें आसा म्हणटना पुरे विशय आमी सांगले जटायूल मरण सांगलें तूं ताका पुरे क्रियाकर्म केल्लें सकडी सांगली न्हय आनी तुगेलें दुख्ख तुगेलें व्यसन पुरे सांगतना तो संपाती सांगता राम म्हणलेलो कोण सीत कशी अपहृत जाल्ले ह्या संदर्भात रावणान जटायू मारच्या कारण कसलें हें पुरे म्हाका सांगचें कडे पुराय काणी आमी सांगली तूं सांगल्या बरीची तुगेली काणी सगळीची संपातीक सांगली न्हय कडे रे संपाती म्हणालो हो तो रावण वे ताका म्हाका हांव ताका सम पळयला तागेले विशय पुरे गोतस ओ हंग तुकून समुद्र दांटून चमकल कुडले एक त्रिकुट पर्वत दिसता गोसवे ते त्रिकुट पर्वतार लंकापट्टण आस थंय राजधान तागेलें ते लंकापट्टणे ग्रद्र दृश्टी म्हणटाची कळ्ळें पक्षी ती दृश्टी भारी सूक्ष्म हांग दुखून बसल्यार म्हाका थंय तरी लंके राजधानी दिसता म्हूण सांगता तो ते लंकेन तूं अशोकवनांत तूं सीते म्हाका दिसता रस म्हूण म्हणटना ते संपातील उतर आयकून भारी संतोश जालो आमकां फुडले प्रवेश नाका कांय नाका सीदा सीते सोदूच्या वचा म्हूण सांगून
आम्ही पुरे समुद्रा तीराला ओट मेळ्ळींची. समुद्रलंघन करचे कोणे म्हणून परस्पर समालोचन केले. 100 योजन विस्तीर्ण ते समुद्र म्हणटाची दंटूच्या कोणेही मुखार येणीची. कडे जांबवंतान म्हाका सांगले तुका जत्त साध्य म्हणून. कुडले म्हाका आनु मिगेलान वायुदेव ताणें सहकार केले. म्हाका समुद्र दंड सोडले मिगेलान्नान. समुद्र दंड उल्लंघन करतर असताना समुद्र लंघन करतर असताना सुरवे म्हाका खावच्या एक राक्षस येयली. तीक संहार केला. एक मैनाका पर्वत आडयला. ताका राब म्हूण म्हणला. मागीर एक सुरसामळ येयली. ती देवतिकय. तिणें म्हाका बाद दिले. तीण मिगेले शक्ती पळोवचे खातीर बाद दिलेले खंय. जाल्यार तिकाय हांव मिगेले शक्ती प्रदर्शन कोर न्हू. मागीर तिका धैर्य तरी हांव लंके चमकलो. लंके वचून थंय सुरवेक पुराय कडेन सोदिले. रावणाल अंतपुराकय सोदिले. खंयी मेळ्ळी म्हाका सीते. कडेर म्हणटना अशोकवना भितर ती म्हाका दिसली. नित्याची ती उपास व्रत आनी कोर मस्त कृशी जाल्ले. मस्त सपुरी भागून गेले. एक ध्यान तुगेले रामा तिका मस्त व्रत अनुष्ठान करता. तिगेले दिगो फांतेस तिका पुराय जट मांडून गेला. शरीरांत पुराय धूळ भरला. बारीच एक तपस्विनी स्त्री शी अस बारी दीन जावनस. तिगेले लक्षण पळोवन तिची सीतादेवी म्हणून आश्चर्य म्हणली कोण. एक ती बरलेले राक्षस तिका राक्को मस्त जन राक्षस आनी पुराय न्हिदोन आसतना हांव ते सीतादेवीले सांगले सीते रामस्य दूतोहम वानरो मारुतात्मजः दर्शनम अभिप्रेप्सुः इह प्राप्तो विहायसा. हांव रामाल दूत वायुदेवाल पुत्र एक वानर राम. तू खंयच म्हूण सोदूच खातीरची विहाय आसा. आकाश मार्गार दुखून म्हळ्यार उब्बून हांव हांगा थंय कळवे. थंय राम लक्ष्मण चंदायर आसा. तूं तांगेले विशीं येचें कोर नाका. सुग्रीव तांकां चंद कोन्न पळयता. रामान सांगला तूं कशें आस म्हूण पळोवन तो वयस कुशूल म्हूण सांगका म्हूण म्हणला कळवे. हांगा वानर सेन घेवन तुका राम तो हांगा घेवन तुका घेवन वता. कसले तूं लेखूं नाका म्हण. जाल्यार तिणें मिगेल वयर विश्वासू करनी म्हळ्यार तिका राक्षस तितली बाद दितली दिसता. कडेन मागीर हांव वापस सांगलें प्रत्ययम कुरु मे देवी वानरोस्मी न राक्षसा. मिगेल उतरांत विश्वास दवरी. हांव बद्द जावन वानरो रामाल दूत खंडीत राक्षस न्ही. तितली सांगली नंतर तिणें क्षणकाल तिणें ध्यान केल्लें. मागीर तिका धैर्य येयलें दिसता. मागीर म्हणाल की वय म्हाका अवीन ध्यान सुरवेक तूं येता म्हणून सांगिल्ले विशय त्रिजटेन सांगिल्ले कळवे. तूं हनुमंत म्हूण कळ्ळी म्हाका कळवे. जायत वचून यो रामाले सांग हांव सौकेस म्हाका वग्गी जालेले तितले वग्गी येवन घेवन वचूं का म्हूण सांग म्हणून. ही चुडामणी तिणें दिलेले तिगेले गुर्ता खातीर कळवे. हांव तूं दिलेले अंगुलियक म्हळ्यार मुद्रिका तिका दिला. आतां तिणें एक काणी सांगला तुका विश्वास जावो म्हणून. चित्रकूटा पर्वतांत आसतना काकासुरान तिका उपद्रव दितना दर्बी प्रयोग करून दर्बेरी ब्रह्मास्त्र प्रयोग करून काकासुराल वयर तूं प्रयोग केलेले. काकासुर 3 लोक भोंवल्यारी मागीर ताका खंयी तुगेले ब्रह्मास्त्रा दुखून कोणेय ताका एक धैर्य दिनी. ब्रह्मास्त्रा दुखून चुकयता म्हूण रक्षण दिनी. ताजे खातीर तो वापस तुगेल्याक येयलो. तेदना ब्रह्मास्त्र प्रयोग केला. खंयचे एक अंग त्या ब्रह्मास्त्राक तूं दिवूं का म्हूण म्हणकर त्या काकासुरान एक दोळ ताका ब्रह्मास्त्राक दिल्लो. तशें जावन मागीर ताका वांचून पेटयला. तूं मारनी तूं ताका. हे विशय सीतेन मिगेल्या सांगिल्ले कळवे. हेंची तूं सीते म्हाका मेळ्ळें की प्रत्यक्ष निदर्शन घेवीत म्हणून. ताजे नंतर हांव स्व इच्छेन रावणाल सैनिकांक शिरकून पडल्या वरी कोरून सगळे लंके दहन कोरून आयला म्हूण. रामा भारी संतोष चलके. मागीर लक्ष्मण राम त्या पर्वतार बसल्यांची सुग्रीवान आज्ञा केली की सर्व वानरांनी रामाल सहाया खातीर येवका म्हणून. कोट्यान कोटी संख्येचे वानर थंय आयल्यांची कळव्या. वालील माव सुशेणू 1000 कोटी कपी सैन्य घेवन येयला. मागीर गजगभय म्हळ्यार 2 कपी नायक तांगे लागीं 100 कोटी कपी सैन्य आस. तशी एकलो गवाक्ष म्हूण म्हणलो तागेले बाल कशी म्हूण म्हळ्यार ताका गायची बालशी त्या तसल नमुनेचे भयंकर आकाराचे 60,000 कोटी तांकां गोलांगूल वानर म्हणचे तांकां घेवन तो गवाक्ष येयला. गंधमादन पर्वतांत वास करून सुचो गंधमादन म्हणल कपीश्वरो 1,00,000 कोटी कपी सैन्या मोठो आयला. मागीर मेधावी
म्हणलो पन्नास तो मेधावीने पन्नास म्हणलो एकलो वानरू तो 57 ಕೋಟಿ कपी सैनी घेऊन येयला धदिमुख म्हणल कपी श्रेष्ठ तागेल्यागी अपार कपी सैनी शेले घेऊन येयला मागीरी जांबवंत येयला कशी गोष्ट सगळे आंग काळेन तांगेले निडलारी ती दिग छाया कशी एक तीळ तांडीला बरी तसले भयंकर आकाराचे 3 ಕೋಟಿ करडे घेऊन जांबवंत येयला तितले मान नाही कितले की वानर खंच खंच मुल्ल्या दशदिक्क आशिल्ले वानर पुरय ओडोड सैन्य घेऊन येयल्यांची एकाक कपी श्रेष्ठ पर्वत की म्हणले कुकतद व्हडलं शरीरा कपी येयल्यांची काही आ कोट्यंतर कपी त्या पर्वत तपला तो गुंतर सची कसो शब्द ತಂಗೆलो सर्वत्र व्याप्त जावन सतशी ಕೆಲವು ರಾಂಡುಕ್ರ ಮಣಕ್ಕೆ ಕಳೆ ಕಳೆ ಕೆಲವು ಪರ್ವತ ಶಿಖರ ಬರಿ ಎತ್ತರ ಕೆಲವು ದವೇದವೇಚಿ ಮಾಡಿಸಿ ಅಂಗಾಚೆ ಕೆಲವು तोंड तंबडे जावन ಕೆಲವು कपी तनकर एक गड रब्बील कडेन रब्बून गोतना शिखरा दुखून शिखरा उड्डून येतर आसाची ಕೆಲವು जन पर्वताक तोग्गु उड्डून येतर आसाची ಕೆಲವು जन धडात धडा पाय धडान वचून एकड तेकड पुरे धूळ बोरून गेला समुद्रशी वानर सैन्य भरला कोट्यान कोटी संख्येर कपी श्रेष्ठ ತಂಗ್ ತಂಗೆಲ್ सैन्य कपी नायकाची कोटी कोटी संख्येर आसला तांगेल सैन्य केद्दे व्हडलेशा पुरपळे तांणी पूर येवन पावतरी मागीर चांग दीस पळोवन राम सुग्रीव सहित जावन त्या सैनिक घेवन प्रयाण करून चमकला कशी दक्षिण दिक्काक समुद्राले थंय चमकला कळ्ळें समुद्राले वतना थंय लवण समुद्र तीरा पावली नंतर मागीर थंय दुखून कशी वचचें म्हूण एक आलोचन करकन मागीर समुद्रांत कशी वचचें म्हूण तशी राम सुग्रीव मागीर पुराय वानर मुख्य बैसून आलोचन करताची तांणी सांगता काय सेन मस्तस जाल्यार हे समुद्र तशी हें दांटून वच्चें कशें आमी आतां सेन वट्ट केला वय हे अपार जलराशी दांटूचे कसले उपाय असवे म्हूण म्हणटना सर्व वानर श्रेष्ठ म्हणजे आमी हें व्हड समुद्र दांटून वच्चा समर्थ जावन आसाची तुमी कसले लेखून उकाचे म्हूण जाल्यार समवेते समुद्र आतां एक ಸ್ವಲ್ಪ वानर श्रेष्ठ उड्डून वच्चो पुरोचे पुराय जना साध्य जातवे कಡೆ ಕೆಲವು ಕಪಿ ಮಳಿಕೆ ಆಮಿ ದೋಣಿ ಹಡೋಯ ದೋಣಿ ಕೆಲವು ಜನ ತೆಪ್ಪಂತು ದಂಟುಚೆ ಕೆಲವು ಜನ ಒಡ್ಡೊಡ್ಡ ಹಡಗು ತಯಾರು करून वचा हें प्रे बग्गी सरा जतवे राम म्हणाल की पुराय वय पुरसत आशिल्ली जाल्यार हडगू एक 7-8 हडगू करचे की एक 100-200 हडगू करचे की म्हणटन कितले काळ वता समय आशिल्ले जाल्यार ते प्रे करशील म्हाका न्ही एक म्हयनो भितर सीत्याक घेवन ह्या कडेन येवका हांव म्हूण म्हणटना कसले म्हाका तुमी सांगिल्ले सलहे सम म्हूण दिसना इत्या म्हळ्यार पळय 100 योजन विस्तीर्ण समुद्र ಕೆಲವು ಜನ तुम्ही दांटूच्या पुरोचे ಕೆಲವು चडावते जन दांटूच्या जायना आनी व्हडले सैन्य सिद्ध करून ಸ್ವಲ್ಪ जनान लंके वच्चे म्हळ्यार सम्मे त्या मागीर सम न्ही आनी एक कसं म्हळ्यार नौके पुरे घेवन समुद्र दांटूचे सलहे जाल्यार तितले सहस्र कोटी कपी सैन्य व्हरची तितली नौके आमगेले आसवे ना आशिल्ले नौके तेकडे वच्चे एकडे वच्चे तेकडे वच्चे एकडे वच्चे म्हणटना कितले काळ वता म्हणटना बारी तोंदरी जाती अनेक म्हळ्यार आमी मस्त दिवस थंय शत्रू सैन्य साक्षाचे म्हूण म्हळ्यार तांकां कळटना मागीर तांणी आमकां येदेदे सैन्य थंय वतना तांणी नाश करपाचें आमगेलें सैन्य तशें जावन विंगड कसलेची उपाय म्हाका दिसना आतां समुद्र दांटूचे उपाय कसले म्हूण तुमी कसले हुस्को करचे नाका समुद्र राया लागीं निमगिता समुद्र रायाक प्रार्थना करतकी समुद्र राया नाकी तेदन वो अन्न आहार पुरे त्याग करून समुद्र दडांत न्हिदता कळ्ळें तेदन पूण इवा प्रत्यक्ष जत्वे पळया म्हूण कडे तेदना येना कडेरी म्हणटना तो लंगन हे बाण काडटना समुद्र राज येता आनी सांगता की तूं कसो सहाय कोरका सांग कित्याक म्हळ्यार हांव सगुरपुत्रा निमती भरलोलो तशें जावन आमी श्वाकुकुलाचोच म्हूण लेखू येता तुगेले दायज म्हूण लेख तुगेले तुका कसले हांव करून दिवका म्हूण सांगता तो कसो न्ही म्हूण म्हळ्यार म्हाका हे तुगेले तुका दांटून वचून थंय दशग्रीव रावणासुराक संहार कोरका तूं केल्ली म्हूण जाल्यार जालें नानतला रे सगळे समुद्रा जल सुकोन समुद्र थंय जागो सगळो मरुभुमी करून चमकून वच्चे काय म्हाका गोत्तसम कडे रे समुद्र राया भारी भयंकर कितें सांगता न्ही इच्छामी प्रतिघातम ते नास्मी विघ्नकरस्तव शृणुचेदम वचो राम श्रुत्वा कर्तव्यमाचर तुगेल कार्याक कसले प्रतिबंधन करूं हांव तशें केल्लें न्ही हांव काय तुगेल शत्रू न्ही तुगेल कार्याक विघ्न हाडतलोय न्ही हांव सांगता पळय समायक मागीर तूं कसो म्हूण करी पळय हांव तुका तुगेल्या आज्ञानुसार तुगेल सैन्य
वच्चाक मार्ग कोण दिल्ले म्हणजे रे अशी कितली की जन धनुस घेवन येवन म्हाका आज्ञ करतात न्हय आमकांय मार्ग सोंड आमकांय मार्ग सोंड तशें हांव त्या पळय नाकाचे नाका तुका एक उपाय सांगता तुगेल सैन्यान तूं नल म्हणल नामाचे एक वानर आसत तो विश्वकर्मा अल्पूत शिल्पी तो महाबलिश्टू ताणें तागेल हातान तो हांगा ಸೇತು ಬಂದು ಹೋತು ಬರಲಿಲ್ಲ ಪುರೇ ವಾನರಾಲ್ ಸೈನಿಕ ಇವನು ತಾಣಿ ಕಸಲ್ ಸೇತು ಬಂದಿಲ್ಲ ರೀ ಕಸ पातोरघालतो रूख घालतो कसल जेको तेकोर ते परे समुद्रा बुड्डना नशी हांव पळयता जल तेंचे तुका सेतू जाता समुद्र रायो अंतर्हित जल ताका भारी संतोश केल्ले रामान नल म्हूण म्हणलेलो कोण म्हूण आयलो तो कडे रे तो म्हणालो तुका समुद्रा वयर सेतू निर्माण करू जतके समुद्र रायान सांगला तूं बांदिल्लेलो सेतू तो बुड्डना नशी पळयतके म्हण नल जायता म्हणटा तशी नल 10 योजन रुंद 100 योजन दीर्घ सेतुवे समुद्रावयर निर्माण करून जाल्ले कशी ಒಟ್ಟು 5 दीस भितर सेतू निर्माण जाला भारी चंद सेतुवे कळबे हांगा आनी रामू समुद्रा त्या बदीन वचनी रावणाल भाऊ विभीषण चारी मंत्र्यांक घेवन रामाल लागी येयला रामू विभीषणाक स्वागत करता जाल्यार रे सुग्रीव विभीषण गुडचार कितकी म्हूण म्हळ्यार संशय दाखयता जाल्यार रे रामा तेका कसलें ना तागेले तोंड तागेले ते आंगीक चेष्टे म्हळ्यार तोंडा मुखभाव सकट पळयता न्हू प्रामाणीक म्हूण ताका कळटा हाक नमगू येता म्हूण सांगून ताका आदर सत्कार करता आनी तागेले पुराय विशय निमगिता वो आमगेल वटसले रे आमकां लंके वच्चाक थंय कसले इत्ते पुराय सांगू वची सम्म म्हणटा तूं आमकां पुराय रितीर सहाय केल्ले म्हूण जाल्यार रावणाल नंतर लंकेक राय जावंक ना तुका हांव राय करता म्हणून हांगाची एक सांकेतीक पट्टाभिषेक करून सोडतो तो कळबे आनी लक्ष्मणाक सुग्रीवाक पुरय विभीषणाल उठामी मित्रत्वारी असू काम विभीषणाल सलही घेवन राम बरलेल जन पुरय सेतुवे मुखांतर समुद्र दांटून चमकलीची मागीर सैन्य समेत थंय येयल्यांची लंका पट्टणा सुत्तू कितलीकी सकडी कोटे कोत्तल उद्यानवन सकडच सर्व वानर सैनिक रामाल अनुमती घेवन ते पुरे ध्वंस करून सोडला ताजी मदें तो रावणाल मंत्र्यो शुक आनी सारण तांणी वानराल वरी वेश घालनो रामाल सैन्यांतू मेळनो थंय कसो विशय जाता कोण कसो उलयता केन्ना आनी आमगेले वयर आक्रमण करता हें पुरे ग्रहण करता जाल्यार तांगेल नमून पळयतनाची बिभीषणा कळ्ळे आनी वानर न्हय वानर वेश धारण केल्ले राक्षस म्हूण कडेर रामाक सांगले कुडले रामान वानराले सांगतना तांणी धोरण हाडली त्या राक्षसांक तांणी आमी शुक सारण म्हूण म्हळेलें सांगता जाल्यार रामू कसो करता गो तसो तांकां मरणदंड दिना सगळी सैन्य दाखयता पळय मेगेल केदो व्हड सैन्य आसा तुगेले राया वचून सांग म्हणटा आनी तांकां पेटोवन दिता तांणी वचून रावणाले सांगता केदो व्हड सैन्य घेवन येयला रामू तूं युध्द करचे पयशी सीते सोंड दिवचे लायक म्हण जाल्यार तो आयकना हंचाण राम कसो करता अंगदाक राय भारी करून रावणाले पेटोवन दिता अंगदू थंय रावणा लागी वता थंय रावणानय तशीची कळ्ळे व्हड सैन्य तागे लागी आसा ताजे नंतर कितलीकी सकडी युद्धाची यंत्रोपकरण आमी पळय फिरंगी सकड म्हणटा हें पुराय आसा ताणें तें पुराय आनी भितर येनाशें नगरा सुत्तू तें दवरून सोडला कळ्ळे कंदक आस खंय लंकापट्टणा सुत्तूची तांतू मसळे ती मिंगिला पुरे घालून सोडला आनी कंटी घालून सोडल्याची कोणें पांय दवरले कंटू लागली म्हूण जाल्यार पांय खदीर वृक्षाचे कंठ म्हणचे ते पांय कुस्त म्हूण म्हणटा तांतू तसलो कंटो घालून सोडला ताणें हांगा सर्व महाद्वारांतू व्हड बंडपत्रां राशी घालता द्वार बेतून भितर येना अशी थंय पदाती सैन्य गजतुरग म्हळ्यार चतुरंग सैन्य राबयला ताणें महाद्वारा लागीं आनी कितलीकी राक्षस सैनीक विषसर्प पुराय बुडकुळे घालून दवरून बसल्यांची म्हळ्यार कोणें येयली म्हणजे तांगेले बैरी विषसर्प उड्डोवचे तसलो पुराय आलोचना मागीर कितलीकी आमी हें म्हणटा पळय आतां चेडवांक लोबान आनी घालनाचे ते परमळा लोबान आनी चांग लोबान देहाक तसले कितलीकी रुखाचे राळ मेळटा ते पुरे विषपुरीत वृक्षाचे ते पुरे वट्ट करून दवरचे आसता न्ही प्रती कोटेन तांणी दवरताचे तें उज्यांक घाल्ली म्हूण जाल्यार तांतू दुखून येयले धुवोर विशा धुवोर येवन त्या हुंगील जन पुरे मरताची तशी कितलीकी जन त्या पुरे तयार करताची केल्लो
कितली पुरे राक्षसालागी कोणालागी आ युद्ध ना म्हणना तशी पुराय सैनी मोट्ट केला हांगा रामाल रायबारी हांव म्हूण सांगून रायबारी हिंका जोडका म्हणूच न्हय लंकापट्टणांत प्रवेश केले मागीर रावणाला अरमनेले ताका बेल्ले रावणाक बेटी कोरूक आयला आपण म्हणटना कळवे कडेन री रावणाला अरमने कೈ म्हणकसले भयन आशी तो सीदा राजबीदीन वतरस कೈ कितली की राक्षस बारी कुतूहलार पळिताची कडेन री अंगदो चमकल कೈ रावणान म्हणलें की कसला आयला तो म्हणून रामाल संदेश घेवन आयला हांव सांगतके पळय रामान तुका कोसल रायुतो रघुकुलाचो ताणें तुका संदेश पेटयला तें हांव सांगता तूं मागीर कसो म्हूण उत्तर दिवका म्हूण तांतू सांगला रामान कसलें म्हूण म्हळ्यार राज्याचे प्रती विशयाक रायूचें मुख्य कारण राय कशी असता तशीची प्रजा वर्गय असता रायू शुद्ध चरित्र म्हणजे रे प्रजे शुद्ध चारित्र्याचे जावन आसताची रायू असंयमनाचो ताका संयमन ना संयमी न्हय तो स्वेच्छाचारी म्हणजे प्रजा वर्गय तशी जाता कळ्ळें मात्र कोण रायू तशी स्वेच्छाचार जावन आसत तागेलें राज्य अवनती वता म्हळ्यार एक रायाल निमती सर्व देश कोश पुरे नाश जाता आतां सीतेक अपहरण करून घेवन येवन तूं म्हाका अपराध केला सीतेल अपहरणाक तूं एकलो कारण शिवाय तुगेले मंत्री तुगेले प्रजे कोणेय कारण न्हय केवल कामुक भावनेन तूं सीता अपहरण केला हें म्हाका केलेलो व्हड अपराध तूं एकलो अपराधी तूं केलेले जाल्यार पुराय निरपराधी जनांनी ताजें फल अनुभविसूंक जाता कितलीकी निरपराधी जन तुगेले सैन्यांत आसची हे पळय ಗೊತ್ತುನतील विशय ಗೊತ್ತುನतील जन पुराय जना तूं मरणाक तूंच कारण जाता तशी आनीक कसं म्हूण म्हळ्यार तूं कितलीकी जनाले विशयांत अपराध केला म्हळ्यार म्हाका मस्त जनान सांगला तूं भयंकर मदोन्मत्त जावन उद्धट जावन अरण्यांत तपश्चरण करची कितलीकी ऋषी महर्षींक दिशी मारला बादय दिला तुगेले अनुयायी जन आजिकय अरण्यांत तपस्या बशील जना बाद दित रस्ताची देवतेंकय तूं अपमान केला कितलीकी राजर्षींक तूं मारला पुरे बामणाक कळवून रडचे पुरे स्त्रियांक तांगेले बामणाक मारली कुडले तांकां पुरे तुगेले अंतपुरा तूं घेवन येयला कळ्ळें आनीक कसं म्हळ्यार आतां ती असल पुरे घोर कृत्य केलेलें न्हय आतां तुका ताजें फल मेळटाचें मेळटा आम तुगेलो ओटू युद्ध करता तुका संहार करता ताजे खातीर तुका वांचुका म्हूण आशस म्हूण जाल्यार तूं जनकाल धुव मेगेल बायल सीतेक कुडले तूं हांगा म्हाका दिवका ना नतला रे तुका आत्ताच्यात हांव मेगेल महास्त्रान प्रहार करता सगळी भूंय राक्षस रहीत करता मनशांक तूं भारी उणी म्हूण लेखला न्हय हांव एक मनुश्यची कळ्ळें न्हय आतां तूं मनशा लोट युद्ध करत रस येदोळ ते मनशा लोट युद्ध कर नाशिल्लो तुवें आतां तूं मेगेले हातान मोरोस तुवें नामे सीतेका हांडी म्हूण रामाल संदेश अंगदान सांगले रामान बारी निष्ठूर जावन उलयला म्हणले कुडले रावणा जोर कोपयलो कोपान कुडले ताणें सनेरेचे अंगदाक धरू सांगले अंगदा धरू म्हूण पुरे जन 4 दिकांनी येवन अंगदा धरला 4 राक्षसान अंगदाले हातू पांयू घट्टी धरून सोडला जाल्यार अंगदू तांकां पळय उबारनूच उड्डून अरमने शिखरा वयर वचून राबलो ताका धरलेलो राक्षस पळय वयर दुखून तो गुपोवन ता निमेलींची कळ्ळें कडेरी अंगदू अरमनेचे शिखरा वयरच्यान उब्बून वचून लंकी दांटून थंय रामाला येवन जल्लेल पुरय रामाले सांगले ताण मागीर चांग वेळाक रामान लंके वयर आक्रमण करुया म्हूण आज्ञा दिली कितलीकी वानर सैनीक रामाला आज्ञा घेवन लंकापट्टणाचे कोटे भेद करून आयलीच लक्ष्मण विभीषणांनी जांबवंताले ते एक विभीषणाला जांबवंताल ओटू आयला लक्ष्मण तो कसं करता विभीषणान खंयची बागील खंयची कोटे बागील लायक म्हूण सांगून पळयलेलो विभीषणान तशी विभीषणा गोतच न्हू पुरे खंयची कोटे बागील लायक म्हळ्यार तशें न्हय निर्बल म्हणटा पळय त्या दिक्कान लक्ष्मणा सांगतो आमी हंचाण सुरे आक्रमण करया कडेन लक्ष्मणांनी थंयच्यान वताची
कोटेचे ಹೆಬ್ಬಾಗಿಲ ಕಂಚೆ ದಕ್ಷಿಣಾನಿ ಜಾವನು ಕಂಚ ಬಾಗಿಲು ಪುರೈ साधारण सुलभ तई विंगड विंगड चमकलेल दक्षिणा बागील लंकेचे ते भारी अभेद्य म्हणटाच थंयच्यान लक्ष्मण विभीषण मागीर जांबवंत पुरे थंयच्यान रिगलीची रामू कितली सैन्य वानर सैन्य आशिल्लें न्हू कोट्यान कोटी लंके वयर ताणें युद्ध सरवील 3 कोटी करडी सैन्य ही लंकापट्टणा वयरी युद्ध प्रारंभ केला लंकापट्टण सगळेची वानर नव्हते कसं म्हणणार छिद्र करून घालले कळवे पुरे लंकापट्टणा जन पळिता की कसली ये म्हणून सगळेचे लंकापट्टणाचे कोटेचे ते प्रकारच पळय आगर म्हणटाचे आमी कंपाऊंड म्हणटा पळय ते पुरे नमुने बಣ್ಣ पूलसी दिसता हंगेल केसू कळवे ಸ್ವಲ್ಪ धवे ಸ್ವಲ್ಪ तांबडे ಸ್ವಲ್ಪ पाचविशी ಸ್ವಲ್ಪ भांगरा बण्णाचे भात फूल तशे परी दिसतरस दूर दुखून पळयतना कडे पळोव राक्षस निलकून पळयतात कसं ये म्हणून कडे पळयल्यार काय व्हड वानर समूह कोटे वयर चडला म्हणना पळोव भितरी त्या कोटेचे स्तंभ शिखर पुरय पाडयले थंय कोटे वयर टॅरेस केलेले थंय सैन्यांक रब्बूक म्हळ्यार कोणेय दूर भायर दुखून केन्नाय एक सैन्या कुडको थंय रपचास भायर दुखून कोणेय आक्रमण करतावे म्हूण पळोवच्याक ते पुरय टोग्ग पाडून दवरले तांणी ते थंय आयकट्टा जाग्यार दवरले शतग्नी म्हळ्यार आमी फिरंगी म्हणटाची ते समेत वायट करून घाला तांणी ध्वंस करून मागीर ताजी कुडकी पुरे थंय सोणाची बिनी तवय उबारून लंकापट्टणा वयर उडयताची कळ्ळें येद्दोळ असल बाद कोणेय दिल्लेले पळयन ते लंकेचे नागरीक राक्षसांनी तांणी भिवन बोवा मार धांवन तरसाचे कुडले रावण कसं करताची सर्व जनाक रावण डांगूर पेटोवन सांगता कसले भिव नकाची राम युद्ध आयला जाल्यार हांव सांग तुमकां धैर्याक म्हणून एक पंत पुराय जन हतोटी आयली तागेले कंट्रोल आयलींची कुडले लक्षोपलक्ष राक्षस पुरे कामरुपी राक्षस तांकां युद्ध करू पेटयला रावणान हांगा रामाल सैन्य आनी राक्षसांक गेले रावणाल सैन्यांक बद्देन तो युद्ध जातरस कितलीकी वानराल वैरी तांणी आक्रमण करताची कितलीकी राक्षस योध वानर सैनिकांक आहुती जाताची वा कसं करता लक्ष्मण कोटे वयर राबून राक्षस सैन्याचे नायकत्व कोण वयसून घेतला तांणी कोण कसले इति म्हणून विभीषणाले निमगून तांकां निशितास्त्रान संहार करतरस सुभद्र जावन आशिल्ले ते लंकापट्टणा कोटे येद्दोळ थंय कोणेय छेदन करूं जायना नाशिल्ले तस्सल कोटे छेदन करून सगळेचे राम सैन्य भितर रिगला एक पंत वानर सैन्य लंकापट्टण रिगले म्हणले कुडले राम ते दुश्च युद्ध राबयता मागीर वपास हांगा वानर सैन्यांक विश्रांती घेवचें सांगला कोणे रामान रावण आलो न्हू आई क्षुद्र नव्ह तांणी राक्षस पिशास तांणी वेश बदलायसून रामाल सैन्यांतू मेळ्ळेंची पर्वण पतन जंब खर क्रोधवश हरी अरुज प्रगस असल पुरे राक्षस तांणी अदृश्य जावन रामाल सैन्या वयरी फातरू आनीक दुसरेक उडयताचे कडे विभीषण तांतुलोच न्हय माया विद्य गोतशिल्लो राक्षसून नव्हता वय तो कसं करता तागेल शक्तीन तांगेल ते माया विद्यस न्हू निरस्त करता म्हळ्यार ते माया विद्या तो भेद करता आनी ते राक्षस खंयच म्हणून पुराय जना दिसचे तशी करता कळवे कडेर आमगेल मध्यन ते राक्षस आसाचे म्हूण कळ्ळी कुडले वानर सैनिक क्षण मात्रांत त्या राक्षसांक कुडको करून घालताचे कळ्ळी कुडले रावणांक भारी कोप येयले मेग्गेल सैनिकांक हांव पेटयले तांकां अशी केल्वे म्हणून चतुरंग सैनी घेवन स्वता रामाल वयर युद्धा चमकला कितलीकी घोर राक्षस पिशास असंख्यात संख्येर आशिल्लीची रावण तो युद्धशास्त्रांत तो वय काही सामान्य नाही तो औशसना म्हळेल सेना व्यूह रचन करून वानर सैन्या वयर युद्ध करता रावण औशसन व्यूह रचन करून आयला म्हूण कळ्ळी कुडले ताका प्रतिव्यूह म्हणटाची बारहस्पत्य त्या व्यूहांत तागेल सेने
तयार केला रावणाक एदुरसी तरस. रावण आणि राम युद्ध करूक प्रारंभ केल्ले जल्बे लक्ष्मणाक इंद्रजितूल ಒಟ್ಟು युद्ध जाता, सुग्रीव विरूपाक्षाल ಒಟ್ಟು युद्ध जाता, ताराक वानर पंगवाल ಒಟ್ಟು युद्ध जाता, निखरवट मळेल राक्षसू मागिरी नलाल ಒಟ್ಟು ತುಂಡು मळेल राक्षसू, तार मळेल ಒಟ್ಟು निखरवट मळेल राक्षसू, नलाल ಒಟ್ಟು ತುಂಡು मळेल राक्षसू, पट्टीस मळेल राक्षसाल ಒಟ್ಟು पन्नस मळल वानर अंकपुरी युद्ध जतरस. कोणेय जवो तंतांनी युद्धाक सोदितना पापाच्यांक सोदिनाच के त्यांनी कळवे आमगेला पशी उणी बलाच्या सोदिनाची कंची वानरय समबल सुचे राक्षसांक सोदून सोदून मारतरसच कळवे. कोणी बिजुडे नेसल्यार ते युद्ध पळोवचे जयशना तितले घोर युद्ध जता राम रावणाल मध्येंतू देवासुर युद्धा पशी घोर युद्ध म्हण येत कळवे. रावण कंचे आयुधान रामा प्रहरण करता ताणे पेटेईल आयुध पुरे राम तगेल आयुधान बुड्डिकोन घालता कळवे. लक्ष्मण इतशीची इंद्रजित प्रहार करतरस. लक्ष्मणाक इंद्रजित प्रहार करत भीकर जावन एक युद्ध जत म्हणलेकू येत कडेरी प्रहस्ताकनी दुम्राक्षाक व विभीषणाल ಒಟ್ಟು युद्ध येता प्रहस्तो विभीषण प्रहस्ता मारता तशी धुम्राक्ष मळेल राक्षसू वानर सैन्यावैर युद्ध करू येता. हनुमंतू धुम्राक्षाला ಎದುರ ರಬ್ಬನು ವಾಪಸ್ युद्ध करता. वानर ಸೇನೆ हनुमंतू आमगेल्या ಎದುರ ರಬ್ಬಲ मळ्ळिकुळे वापस धैर्यार येवन त्यांनी युद्ध करू सुरू केले. कितले की राक्षस योध कितले की कपी योध मेल्ल्यांची सगळेची रक्त सिक्त जल्ला भूई रणभूमी कळवे. कडेरी हनुमंतनी धुम्राक्षाल काळग कितली जोर काळग जत म्हण नाकय कडेर म्हणतना धुम्राक्षाक हनुमंतो संहार करता तागेल रतू कोच्चोल कोण घालता. रावणा जोर कोप येता. रावणा लेख यो विषय चमकल कुडले प्रहस्तुई धुम्राक्षी महाबलिष्ठ दोग जने हन्नी कपी सैन्या ಒಟ್ಟು युद्ध कोरनु मेल्लिंची म्हण मळ्ळी कुडले रावण कसं करता आनी कुंभकर्णा पेटोका जायना म्हण सांगून निद्दलेल कुंभकर्णाक कितलेगी कष्टारी जागयत तो तागेल न्हीद जायन येशिल्ले जलारी अर्ध न्हीद येशील म्हणटान कितले कष्टारी जागयल म्हणना मागीर न्हीद जावन उठयले नंतरी मस्त वेळ तो कुंभकर्ण हंतलार दुखून उठच्या तयार ना कडे रावण कसकस जाल्ला हांगा म्हण म्हणलेले विषय सांगली कुडले वज्रवेग प्रमाथिंक घेवन कुंभकर्ण युद्धा चमकाला. कुंभकर्णान रणरंगाक वतन तो पळयता कितली की वानर सैन्य राबला जाल्यार वानर सैन्याल ಒಟ್ಟು कसं युद्ध करचें मांकड तांणी सांगून रामाल ಒಟ್ಟು युद्ध करका म्हणून तागेला आशी. रामा आनी लक्ष्मणा सोदून घेवन कुंभकर्ण युद्धभूमींत वतना कितले होड देह म्हळ्यार कुंभकर्णाल तागेल पाय्या आडी मेळून कितली की वानर मरताच काय कडेर एक कडेन लक्ष्मण धनुष पाणी जावन राबिले कुंभकर्णाक दिसता कितले की वानर सुरवेकाची कुंभकर्णाला येवन तांकां मारूक शूर करताचे कुंभकर्णाक तांणी कितली मारला रे कितली भुरगेला रे कितली चाबला रे कुंभकर्णाक असले दुखी जायन कळ्ळे. कडेरी कुंभकर्ण कसं करता त्या वानरांक उबारून तांगेले आयुध समीत तांकां करकरी चाबून खाता. तागेले भयंकर कृती नव्हते कितली की वानर कुंभकर्णाला पोट्टा भितर मेळ्ळ्यांची वरलेले जन पुराय भिवन बोब मारताची. सुग्रीव कुंभकर्णाला ಎದುರು आयला कुंभकर्णाला ಮತ್ತೆ ರೀ सालवृक्ष मारला सालवृक्ष कूडको जाल्ली शिवाय कुंभकर्णा कसले जाईन कडे सुग्रीवा धरली ताण. सुग्रीवा धरलेलं पळून सौमित्री म्हळ्यार लक्ष्मण तो कसं करता कुंभकर्णाक मारलेले ते तागेले बाण श्रेष्ठ बाण नव्हते लक्ष्मणाले ते राक्षसान धारण केलेले कवच हृदय बेतनान अशी कवच धारण करतात तांणी ते छेदन करून शरीरा भितर वचून रगत देवन तरस जाल्यारी राक्षसाक मरण येनी जाल्यार सुग्रीव एक हाता दुखून सोडले सोणू लक्ष्मणाक मारता म्हणून होड बंडे पात्र घेवन लक्ष्मणाक मारू म्हणून वतरस लक्ष्मण कसं करता तागेले दोन्ही हाताकय बाण सोडता दोन्ही हात ही बंडे समीत तो गुपडली की
राक्षस 4 हात उजल्लो 4 हात मारत म्हणताना वापस ताका आनीक हात येता एक माती पडली कुळ्ळे 100 माते 100 हातू 100 पायो कसं ये म्हणून कडेरी यो कसं करता राक्षसाका ब्रह्मास्त्र मंत्र अभिमंत्रण करून कुंभकर्णाल वैरी प्रयोग करता ब्रह्मास्त्राक कुंभकर्ण मेल कळबे पुराय राक्षस कुंभकर्ण मेल म्हणले कुळ्ळे धावून लंकेक वत्त म्हणताना तई वज्रवेगनी प्रमादी त्यांनी कुंभकर्णाला उठइल त्यांनी पुरे योद्धांक या युद्ध करूया म्हणून वापस लक्ष्मणाला वैरी युद्ध करता रसाची लक्ष्मण कसं करता तो तांगे समासम युद्ध करता हनुमंत ओड पर्वत शिखर काणो वज्रवेगाल वैरी मारता नीलू प्रमातील वैरी फातोर काण मारता वज्रवैग प्रमादी मेल्लींची जला रे रावणाला सैन्य आणि रामाला सैन्य कितली वेळ ते युद्ध जतरस कितली कोटी सैनिक कपी सैनिकही अनेक सैनिक हत्ये जतरसच अनिची युद्धाविषयी पैकी दिसा आम्ही पळया आजी सांगेल सर्व परमात्मालय गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृती हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि श्रीहरिकृष्ण अर्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.